हे पहा, बायकांना रूपाची न तारुण्याची स्तुती आवडते. हे तुम्हा लेखकांना विशेषत लेखकातील पुरुषाला पक्क माहिती असतं. आणि मग स्त्री फसते आणि तो त्या संमोहनानं तिच्या आयुष्याचं काय वाटेल ते करतो. हे आता ठरून गेलं आहे. पण तुम्हाला हे माहीत नाही. कुठलीही बाई तशी फसलेली नसते. आपण फसलो आहोत असं भासवून ती त्या पुरुषाला त्याला हवा तो फसवलंय हे कळायचा आनंद देते आणि ती सरळ त्याला हवं ते करते. तेव्हा खूपदा तिलाही तेच हवं असतं. हे का सांगते आहेस मला? मुद्दा हा आहे, मी 15 वर्षापूर्वी होते तशीच अगदी आजही आहे. हे फारसं महत्वाचं नाही. महत्वाचं हे आहे की तुम्हाला कधी या राधाक्काचं पुढे काय झालं आहे हे जाणावंसं वाटलं नाही का?